खेळीमेळीने आणि एवढ्या प्रचंड संख्येमध्ये आपण आलेले आहात, तुमच्या सगळ्यांच्या चरणावर मी नतमस्तक होतो आणि या सगळ्यांना विनंती करतो की आपण छातीवर हात ठेवा. असा सगळ्यांना विनंती आहे, छातीवर हात ठेवा. मोठ्याने म्हणू नका, पण मनातल्या मनात म्हणा, मी जे बोलेन ते खरं बोलेन, गावासाठी विकासासाठी बोलेन, मी खोटं अजिबात बोलणार नाही, अशी प्रतिज्ञा मनातल्या मनात करा. आणि आपण आता प्रश्नाला सुरुवात करणार आहोत. या ठिकाणी सत्ताधारी पक्षाचे आदरणीय अनिलजी केंदळे आहेत. आतापर्यंत ज्यांनी सत्ता या गावामध्ये चालवली ती सगळी मंडळी त्यांच्या अवतीभोवती आहेत, त्यांच्या प्रचारामध्ये आहेत. आणि म्हणून सत्ताधारी म्हणून त्यांना प्रश्न त्यांच्यापासून मी सुरुवात करणार आहे. अनिलजी, आपण उभे राहिले. मी गावामध्ये फिरलो, लोक म्हणतात की हा अलीबाबा त्या 40 चोरांच्या मध्ये कसा अडकला हो, अशा पद्धतीने तुमच्याविषयी लोक म्हणतात. तिकडे मोदी म्हणतात ना खाऊंगा ना खाणे दूंगा, आणि यांचे भोवतीचे जे लोक आहेत ते खाणे न दूंगा म्हणतात, पण अकेलाच खाऊंगा, असा सगळ्यांचा अनुभव आहे. आणि ते यांच्या भोवती सगळे आहेत. अनिल भाऊ, सगळे चोरांचे भाऊ डाकू असे सगळे तुमच्या भोवती आहेत, आणि हा अलीबाबा त्याच्यामध्ये अडकलेला आहे बिचारा, अशा पद्धतीचा. साहेब, त्यांनी टेम्पल गार्डन गिळलं, त्यांनी तारांगण जाळलं, त्यांनी नाट्यगृह फस्त केलं. इतकंच काय, ओलान सुखा कचरा हे एकत्रित न करता तसाच कालवतात आणि तसाच त्यांनी खाऊन टाकला. साहेब, स्वर्गरथ, अंत्यसंस्कारासाठी लागणारा स्वर्गरथ, त्याच्यात त्यांनी पैसे खाल्ले. जनता त्रस्त आहे, नुसती त्रस्त नाही, आम्ही फिरलो, संतप्त आहे, चिडलेली आहे, पेटून उठलेली आहे. आणि अशा स्थितीमध्ये या जनता जनार्दनाला वाटते की या चोरांच्या संमेलनात हा माणूस अडकलेला आहे. तुम्हाला मत कसं काय द्यावं या लोकांनी? माझा प्रश्न आहे तुम्हाला. तो माईक आहे तिथे. चाळीस चोर आहेत असं आपलं म्हणणं आहे, ठीक आहे. पण इथून पुढे हाच पायंडा सुरू ठेवायचा का आपण? आमचा प्रश्न तोच आहे, आमचा प्रश्न तोच आहे. मग ते कुठेतरी आपल्याला बदलावं लागेल, म्हणूनच मी ही स्वीकृती केली. तुम्ही आता शब्द देता का या सगळ्यांना की तुम्ही निवडून आल्यानंतर ते जे 40 चोर आहेत त्यांच्यावर जे मी आरोप केले, डम्पिंग ग्राउंड असेल किंवा टेम्पल गार्डन असेल किंवा आणखी काय असेल, त्यांच्यावर तुम्ही कारवाई करणार? मागे काय झालं हे जर आपण उकरत बसलो तर हे आपण समोर समजू शकणार नाही. नाही नाही नाही, जनतेचं तेच मत आहे. अहो, फस्त करून टाकलं त्यांनी गाव, आणि त्यांना तुम्ही माफ करणार आहात का? कर्मचारी आणि न्यायालय जो निर्णय देईल ते आम्हाला समोर कॅरी ऑन करावंच लागेल. न्यायालयाचा तिथे प्रश्नच उरलेला नाहीये. त्यांनी खाऊन टाकलेलं आहे, सिद्ध झालेलं आहे. जनता सगळी त्रस्त आहे. तुम्ही त्यांच्यावर कारवाई करणार का? कारवाई करणं माझं काम नाहीच आहे, न्यायालयाचं काम आहे. जे नगराध्यक्ष आहेत त्यांना त्याच्यामध्ये पुढाकार घ्यावा लागेल, किंवा याच्यानंतर त्यांनी जर म्हटलं की खाऊ द्या खाऊ द्या, तर तुम्ही त्यांना खाऊ देणार? त्याच्यानंतर खाऊ देणार नाही. सुरेशराव, तुमच्याकडे मी येणार आहे आता. तुम्ही प्रमुख विरोधी पक्ष नेते आहात. पहिला तर माझा प्रश्न तुम्हाला आहे, जो कॅन्डिडेट उभा आहे तो या ठिकाणी प्रश्नाचे उत्तर द्यायला आला नाही. तुम्ही प्रतिनिधी म्हणून आलात. तो कॅन्डिडेट जर आत्ताच घरी आहे तर तुम्हाला निवडून कसं काय द्यायचं आम्ही? त्यांची तब्येत बरोबर नसल्यामुळे तुम्ही या सुचवलं की प्रतिनिधी येऊ शकते, त्यामुळे मी प्रतिनिधी म्हणून आलो. आम्ही मान्य केलं होतं प्रतिनिधीचं, हे नक्की आहे. परंतु जर उमेदवार त्या ठिकाणी प्रश्नाची उत्तरं देत नसेल तर ती विचारणीय गोष्टी. पण मला आणखीन पुढे तुम्हाला जायचं आहे. तुमची तर गोष्ट अशी झाली की तुम्ही चोराचे भाऊ डाकू आहात. म्हणजे 3 वर्ष झाले तुमचा खासदार या ठिकाणी आहे. वाशिमकरांनी त्याला इतक्या प्रचंड बहुमताने निवडून दिलं. तुम्ही बालेकिल्ला उद्ध्वस्त केला भाजपाचा, आणि त्याच्यानंतर आता सगळेजण तुम्ही गप्प आहात. लागले हाताची घडून तोंडाला कुलूप. तुम्ही सगळे म्हणजे हे आणि तुम्ही आधीचे जे सगळे होते लागली चोराचे भाऊ डाकू ज्याला म्हणतात, तुम्ही आम्ही खेळीमेळी आणि गदारोळी आनंदे अशा पद्धतीने त्या ठिकाणी तुम्ही भोजन भाऊ आहात. एकाच पंक्तीमध्ये बसता आणि इथं एकमेकाच्या विरोधात उभे आहात. तुम्ही मला सांगा, तुम्ही त्यांच्यावर कारवाई करणार आहात का? हे सांगून राहिले. 100% कारवाई करणार मी. आणि काय अभ्यास आहे तुमचा मला सांगा. तुम्ही म्हणता आता
या ठिकाणी मी तुम्हाला आणखी एक भ्रष्टाचार सांगतो आणि काही प्रश्न तुम्हाला या ठिकाणी मुद्दाम विचारणार आहे. वाशिममध्ये घरं किती आहेत मला सांगा. वाशिममध्ये घरं किती आहेत? एकूण घराची संख्या. केंद्रे साहेब तुम्ही सांगा वाशिममध्ये घरं किती आहेत? तुम्ही सांगा राष्ट्रवादीचे. एक्झॅक्टली नाही सांगू शकत. घरं कोणाला माहिती? याच्यापैकी हात वर करा, घरं कोणती आहेत ते, किती आहेत ते. जर आपल्या वाशिममध्ये किती घरं आहेत हे जर माझ्या नगर परिषदेच्या उमेदवारांना माहीत नसेल तर तो काय काळजी करणार आहे मला सांगा. वाशिममध्ये 17,940 घरं आहेत. आता मी तुम्हाला सुरेशराव विचारणार आहे, घंटा गाडीच्या संदर्भात काय नॉलेज आहे तुमचं मला सांगा, नाही तर मी तर सांगणारच आहे. घंटा गाडीच्या संदर्भात मला सर्व नॉलेज आहे सर. ज्या वेळेस मागच्या वेळेस पण 27 लाख रुपये एका महिन्याचा खर्च होता आणि येत्या काळात ते म्हणजे 3 महिन्याच्या अगोदर 57 लाख कसा काय झाला? वंचित तुम्ही सर्वात तरुण आहात, उच्छृंखलपणे उत्तर नाही द्यायचे. मला सांगा हे घंटा गाडीचं यांनी जे सांगितलेलं आहे तुमचा काय अभ्यास आहे त्याच्या संदर्भात? जनतेला कळू द्या किती लोक खाऊन राहिले. नक्कीच सर, तुम्ही जसा प्रश्न केला की पहिली गोष्ट तर जे घंटागाडीचा विषय आहे, घंटागाडी एक्झॅक्टली तुम्हाला सांगू शकत नाही की आकडा किती येते, जसं सुरेश भाऊ सांगितलं एवढा येते एवढा येते, पण एवढं सांगतो की घंटागाडी फक्त गेले 15 दिवसापासून आम्हाला दिसून राहिली. घंटागाडी जी व्यवस्था पाहिजे नगर परिषदला ती फक्त घंटागाडी नगर परिषदला उभी असते आणि नगर परिषद एकच सांगते की गाडी ही खराब आहे, ही खराब आहे, ही खराब आहे. जर विचारलं आपण आज की आमच्या गल्लीतली गाडी आली का नाही प्रशासनाला जे नगर परिषद ते सांगतात आज नाही उद्यापासून येईल, तुमची गाडी खराब आहे, तुमच्या एरियावरली गाडी खराब आहे. गेले किती दिवस म्हणजे वर्ष झालं असेल माझ्या घरासमोर मी घंटा गाडी सुद्धा पाहिली नाही. आम आदमी पक्षाचे या ठिकाणी आहे. पहिला तर तुमच्यावर आरोप आमचा असा आहे हे मुंबईचं पार्सल आहे आणि तुम्ही उंटावरून शेळे हाकलणार आहे का इथे आमच्या वाशिमला येऊन? नमस्कार मंडळी. सर्वप्रथम हा प्रश्न चुकीचा आहे साहेब. पोटाच्या ठिंगीपोटी बाहेर जर मेहनतीला एखादा माणूस काम करायला जर जातोय, त्याचा बॅकग्राऊंड नाही, ज्याच्याकडे शेती नाही, तर याचा अर्थ नाही की तो त्या गावचा नाहीये. तुम्हाला इथे पोट भरण्यासाठी काही करता येत नाही साहेब. इथे येऊन काय करणार आहे तुम्ही? हा प्रश्न फक्त माझ्याबद्दल नाही, हा प्रश्न वाशिम मधून गेलेल्या 35,000 लोकांबद्दल करताय तुम्ही. 35,000 लोक इथले रहिवासी नाहीत का? माझा हा सरळ प्रश्न तुम्हाला आहे. ठीक जी लोक पोट भरायसाठी बाहेर गेली ती वास्तव्यात जरी इथे नसतील तर त्यांचं जे आहे पक्षाला आता प्रश्न विचारायचा आहे. जनतेने तुम्हाला जे विचारलं ते मी तुम्हाला विचारलेलंच आहे. पक्ष तुमचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आंदोलनं करत राहतो, काहीतरी कारवाया करत राहतो आणि तुमच्या पक्षाला तोडी बहादर म्हणून वाशिममध्ये सर्वजण त्या ठिकाणी म्हणत असतात. या तोड्या तुम्ही नंतरही करणार आहात का? बघा सर, पक्षाची धोरण या जिल्ह्यामध्ये काय आहेत आणि पक्ष काय करतोय हे समजून घेण्यासाठी मला वेळ लागेल, कारण नुकतीच माझी या पक्षामध्ये एंट्री झालेली आहे आणि राम भाऊच्या माध्यमातूनच केजरीवाल साहेबांनी जे केलेलं आहे ते काम माझ्या समोर आलं आणि त्यांनी या वाशिम लोकल लेवलवरती जे संघटन आपलं मजबूत केलेलं आहे त्याच्याबद्दल मला जास्त माहिती नाही साहेब. ठीक आहे. या ठिकाणी राजूभाऊ धोंगडे, मला सांगा, प्रत्येक इलेक्शनला उभं राहायचं आणि पडायचं, कशासाठी उभं राहायचं आपण? समस्या आहे पाण्याच्या. माईक घ्या, माईक घ्या. समस्या किती येतात, भकास करून टाकलेलं आहे सगळं वाशिम म्हणजे. आज पाणी नाही, उडान पुलाले लाईट नाही, तर स्मशानभूमी नाही काळवटीची, गवळीपुऱ्यात जाळ रस्ता नाही, प्रचार करता पडलो तिथं मी. ठीक ठीक, बरोबर आहे. आता संदीप भाऊ, आपण या ठिकाणी सत्ताधारी आपण पण आहात, तुमचे पालकमंत्री अव्याहतपणे, जसं हे सरकार स्थापन झालं पालकमंत्री आहेत, पण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट म्हणजे हाताची घडी तोंडावर बोट, काहीच कशाला बोलायचं नाही आणि जे होईल ते फक्त पाहायचं. मला सांगा, घंटा गाडीच्या संदर्भामध्ये जो आधीचा ठेका होता आणि आत्ताचा ठेका आहे याच्या संदर्भात तुमचं नॉलेज सांगा. तुम्ही कसा भ्रष्टाचार त्याच्यातून बाहेर काढणार? साहेब, निश्चित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जरी सत्ताधारी पक्षामध्ये मागे सोबत होता, पण आता इथून पुढे आम्ही स्वबळावर निवडणुकीला समोर जात आहोत
आम्ही स्वतंत्र निवडणूक लढत असताना आम्ही येणाऱ्या काळातनी जनतेने आम्हाला जर निवडून दिल्यास आम्ही पुढे मागील जे काही गैरव्यवहार जे झालेत त्याचा निश्चित आम्ही त्याच्या घंटागाडीच्या संदर्भात जे काही मागे कंत्राट मला संदर्भात अभ्यास सांगा साहेब एक सांगतो जे मागे वाशिम शहरामधली जी काही 60 मुलं होती 80 मुलं होती त्यांचा रोजगार या घंटागाडीच्या माध्यमातून आज ते बेरोजगार झाले. अशा अनेक समस्या त्या घंटागाडीच्या कंत्राटीच्या नंतर कंत्राट बदलणे अशा अनेक समस्या त्या घंटागाडीमध्ये की जे कॉन्ट्रॅक्ट दिला गेला होता त्याच्या रकमेमध्ये पण बराच फरक दिसून आला. आता मला त्याच्या आकडे संदर्भात काही जास्त डिटेल माहीत नाही. मी नवीन असल्यामुळं मी नगरपालिकेच्या निवडणुकीला प्रथमच समोर जात आहे आणि त्यामुळे मी पुढे याच्यावर निश्चित याच्यावर निराकरण करून पुढे हे करणार. जनतेला सांगू द्या आता ही जी सगळी मंडळी उभी आहे आणि घंटागाडीच्या संदर्भामध्ये हे फक्त मोघम ओरडतात. घंटागाडीत भ्रष्टाचार झाला घंटागाडीत. आणि आता मी तुमच्या सगळ्यांच्या देखत त्यांना सगळे प्रश्न केलेले आहेत. मी आणखीन आवाहन करतो तुम्हाला जर माहीत असेल त्यातलं स्टॅटिस्टिक इतके घर आहेत एका घराला इतके पैसे लागतात इतका कॉन्ट्रॅक्ट होता त्याच्यानंतर इतका तो वाढवून गेला इतका भ्रष्टाचार त्याच्यामध्ये होतो आहे ते जर माहीत असेल तर मी या सगळ्या जनते देखत तुम्हाला विचारून राहिलो. कोणाला येत असेल तर त्यांनी हात वर करा नाही तर मला तर सांगणंच भाग आहे. सर ऍक्च्युअल पाहता जे 27 लाख रुपये महिन्याला खर्च होता ते 57 लाख म्हणजे 6 महिन्यात कसा काय वाढला गेला. कारण जे सत्ताधारी आहेत सध्याच्या परिस्थितीमध्ये ते कोणाच्या नावा ठिकाणी मला माहित नाही. कारण त्याच्यामुळे मी तिथं आंदोलनही केलं सगळ्या गोष्टी केल्या. नंतर मला एका जणाला फोन आला की बुवा याच्यात तू हस्तक्षेप करू नको. मी म्हटलं त्यांना जोपर्यंत त्या लोकांना न्याय मिळत नाही आणि पगार वाढत नाही तोपर्यंत मी सतत भांडत राहीन. तोपर्यंत मी त्यांना भांडलं. त्यातल्या 50% कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर रिपीट घेतलं आणि ते आता तरी देईन. मी आज 27 प्रचारानिमित्त बायती गल्लिकेमध्ये गेलो होतो. एकही दिवस आज त्या लेआउटला 20 वर्ष झाले. आता समजा गाड्या वाढवल्या एवढा अमाऊंट वाढवलं महिन्याला तरी आतापर्यंत त्या बहिणीच्या घरी गाडी का जात नाही. माझा हा प्रश्न सत्ताधाऱ्यांना आहे. केंद्रे साहेब थोडस याच्यावर उत्तर देता येईल तर द्या. हा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. लोक चिडून आहेत. मी सत्तेत अजून आलो नाही. सत्तेत आल्यानंतर या गोष्टीची प्रत्येक गोष्टीची दखल नक्कीच घेणार एवढं नक्की सांगू इच्छितो. त्यांनी देखील सांगितलं की आम्ही हे करतो. भ्रष्टाचार किती होतो याचा जर अंदाज घ्यायचा असेल तर तुमच्या माहितीसाठी माझ्या जनतेला देखील जनता फक्त ओरडते पण तुमच्या माझ्या सगळ्या सगट आम्ही शंड बनलेलो आहोत. फक्त व्हॉट्सअप फेसबुकवर ओरडतो त्या ठिकाणी जाऊन कोणीही क्रांती करत नाही. मी पण शंड आहे आणि तुम्ही पण शंड आहात. आपल्या सगळ्यांच्या नाकावर टिचून छाताडावर बसून ते आपले किती पैसे खातात याच्या संदर्भामध्ये तुमच्या सगळ्यांना तुम्ही तर पेनही आणला नाही वही आणली नाही लिहून घ्यायचं कामही नाही. पण मी तुमच्या देखत सांगणार आहे आणि तुम्हाला पुन्हा हे देणार. लक्षात घ्या वाशिममध्ये 17,940 घरं आहेत. नियमानुसार एका घराला 1 रुपया म्हणजे एका घराला 360 दिवसाचे 360 रुपये असा जर हिशोब केला तर एका वर्षाला 64,58,400 रुपये द्यायला पाहिजेत. मी म्हणतो दुप्पट घ्या म्हणजे 1.25 कोटी रुपये फक्त आपल्या सगळ्यांच्या टॅक्समधून करामधून जायला पाहिजेत. मागच्या वेळेस तो कर तो गेला तो अगदी 3.5 कोटी म्हणजे एका दिवसाला 5 रुपये 40 पैसे 1 रुपयाहून 5 रुपये 40 पैसे. आणि आता केंद्रे साहेब आणि सुरेश भाऊ सगळ्या मंडळींनी लक्षात घ्या हे किती भ्रष्टाचार चालू आहे. आणि हा आपल्या छाताडावर त्यांनी आता जो ठेका दिलेला आहे तो सगळा ठेका 5 कोटी 13 लाखाचा दिलेला आहे. म्हणजे एका दिवसाला 8.25 रुपये त्या ठिकाणी आपल्या खिशातून जातात. 1 रुपया कुठे आणि 8 रुपये कुठे. आणि अशा पद्धतीने तो त्या ठिकाणी चाललेला आहे. QR कोड कशासाठी लावले सांगा वकील साहेब. QR कोड लावलेले माहिती आहेत का घरावर सांगा एकदा उत्तर द्या. QR कोड कशासाठी लावले. QR कोड याच्यासाठी त्या घराबद्दल माहीत धरा असा QR कोड मध्ये आपल्या त्या घरमालकाची माहिती असते नाव असते त्याचं त्यांचं कुठे ठिकाण वगैरे काय आहे ते सगळी माहिती असते त्या व्यक्तीची घरमालकाची. सांगा वंचित हे खरं आहे का हे बोलून राहिले ते. QR कोड पाहिले का तुम्ही लावलेले. हो पण
माझ्या इथून नाही लागला. ह्या उमेदवाराकडे QR कोड नाही, हे चुकीचं असावं मला वाटते. त्याने 3ऱ्या मजल्यावर जर घर असेल म्हणजे QR कोड लावताना 3ऱ्या मजल्यावर चढले आणि कचरा उचलताना आपवाले सांगा कसा उचलतात कचरा, तुम्हाला माहिती आहे का त्याचं? QR कोडचं काय माहिती आहे सांगा. QR कोड बेसिकली त्या संपूर्ण प्रॉपर्टीची माहिती नगरपालिकेला देतो. एक QR कोड स्कॅन केल्यानंतर सगळी डिटेल त्या प्रॉपर्टीशी रिलेटेड जी माहिती आहे, त्या संबंधित राहणाऱ्या लोकांची जी माहिती आहे किंवा त्यांच्या स्वास्थ्य सेवेची माहिती आहे, ती माहिती नगरपालिकेकडे येते. जर त्याच्यात टाकलेली असेल डेटाबेस. सांगा राजू भाऊ, QR कोड कशासाठी लावले? अरे लावलेच नाही, कोणाच्या इथं दिसलेच नाही तर काय सांगणार मी? लावायला दिसलेच नाही ना. तुम्ही त्यांचं समर्थन करत आहात याचा अर्थ. QR कोड सांगा संदीप भाऊ, सांगा QR कोड माहिती नाही. माहित नाही. सांगा आता तुम्ही हे उमेदवार, QR कोड साधारणतः कोणाला आणखी माहिती आहे QR कोडचं? हे आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत, याच्यातलं तुम्हाला निवडायचं. आता पर्याय तर काहीच नाही, पण त्यातल्या त्यात आता जे उत्तर देईल तो तुम्ही निवडायचा आहे. QR कोडच्या संदर्भामध्ये आपण ओला कचरा आणि सुका कचरा आठवते का, आहेत का काही जण त्यांच्या घरावर, आणि ते त्या स्कॅन करावेत अशी अपेक्षा आहे घंटा गाडीवाल्याकडून. आम्ही तर शंड आहोतच, हे मी आधीच घोषित करतो. फक्त आम्ही ओरडतो, परंतु QR कोड माझ्या घरावरचे संपले, नष्ट झाले तरी कोणी कंप्लेंट करत नाही, केली तर त्यांची कोणी दखल घेत नाही. त्या ओल्या कचऱ्याचा आणि सुका कचऱ्याचा हिशोब त्या ठिकाणी आला पाहिजे, म्हणून ते आपण त्या ठिकाणी पाहत नाही. आणि अशा पद्धतीने आपल्या सगळ्यांची लूट होते आणि आपल्या लोकप्रतिनिधींना QR कोड काय आहे हे देखील माहीत नाही. हे आपला दैव दुर्विलास आहे, पण आता याला इलाज नाही. चला आणखी पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊ. केंदळे साहेब, आपल्या सगळ्यांना टेम्पल गार्डन माहिती आहे, आणि या टेम्पल गार्डनच्या संदर्भामध्ये पावसाळ्यात एखादी वस्तू जळते, वरतून धोधो पाऊस चालू आहे आणि तर बर्निंग वस्तू पावसात जळणारी, किती सुंदर ठिकाण आहे आपलं वाशिम. त्याच्या संदर्भात काय माहिती आहे साहेब तुम्हाला? टेम्पल गार्डनच्या पाणी, रस्ते, हे सगळे प्रश्न जनरल आहे. तुमचे जाहीरनामे देखील वाचले आणि ते वाचल्यानंतर लक्षात यावर बापरे, वाशिमचं शांघाय करणार आहेत का काय? पण शांघाय कशाचं करतात? नुसते पाण्याचा आणि याचा त्याचा सांगतात. जे मूळ प्रश्न आहेत या ठिकाणी भ्रष्टाचार, त्याच्यावर आपल्याला मुद्दाम घालणं आहे. टेम्पल गार्डनच्या संदर्भात आपल्याला काही माहिती आहे का? माहिती घ्या, माहिती घ्या. टेम्पल गार्डनच्या संदर्भात जे जास्त डिटेल माहिती नाही आहे, जेवढी माहिती ती आपल्यापर्यंत पोहोचवतो. तिथे ट्रेन, लहान मुलांसाठी ट्रेन, खेळणे इत्यादी वस्तू लावलेल्या आहेत आणि ते अजून सुरू केलेलं नाही. तोच तो प्रश्न आहे आमचा. सुरेश राव, तुम्ही विरोधी पक्षाचे आहात, काय सांगा याच्या संदर्भात? जाण्याचं कारण सर याच्यात एक आहे, कारण जर भ्रष्टाचार खूप झालेला आहे. कारण भर जर बरसाती जर ते जाळल्या जाते, याचं कारण तुम्ही बी सांगू शकता, मी बी सांगू शकतो. आणि भ्रष्टाचार एवढा झालेला आहे त्याच्यात, कारण की आज तुम्ही पाहता माझ्या माहितीनुसार तिथं आतापर्यंत 16 ते 17 कोटी रुपये खर्च दाखवलेला आहे नगरपालिकेनं. आणि आतापर्यंत एकही विद्यार्थी त्या कारण मी तिथे गेलतो, कारण की ज्या वेळेस शंभूराजे या जिल्ह्याचे पालकमंत्री होते त्यावेळेस नगराध्यक्षांनी आम्हाला घेऊन गेलं तिथं की मी पाय किती सुंदर केलं. त्याच्यानंतर डबल ते उघडलेच गेलं नाही. आपचे या ठिकाणी आहे, तुमचे सगळं आप पक्ष खूप अभ्यासपूर्ण सगळं मांडत असते. तुम्ही अभ्यासू म्हणता असा दावा करता. सांगा टेम्पल गार्डन किती कोटीचं होतं? बजेटचा तर एक्झॅक्ट आकडा माझ्याकडे नाही आहे साहेब, पण टेम्पल गार्डनचं काम झाल्यानंतर आतले व्हिडिओज आणि या सगळ्याची सत्य परिस्थिती होती मी स्वतः बघितलेली आहे. त्यामध्ये रुपया खर्च न करता ही आग जाणून लावण्यात आली, ज्याच्यामुळे भ्रष्टाचार लोकांसमोर येऊ नये आणि यांनी खाल्लेला जो पैसा आहे, जे केलेला भ्रष्टाचार आहे ते जनतेसमोर येऊ नये. संदीपजी, टेम्पल गार्डनच्या संदर्भात अभ्यास केला का? कारण हे सगळे प्रश्न जनतेचे आहेत. तुम्ही पाणी देऊ शकणार नाही आम्हाला माहिती आहे, नुसतंच म्हणणार पाणी देणार, तुम्ही रस्त्यात सगळं खाऊन टाकणार हेही आम्हाला माहिती आहे. पण निदान झालेला भ्रष्टाचार, निदान त्याची माहिती तरी आहे का? सिद्ध नंतर पाहू. साहेब, टेम्पल गार्डनचा जो भ्रष्टाचार आहे आपल्या वाशिममध्ये आम्हाला याच्या मार्फतच माहीत झाला. बाकी तक्रारी झाल्यानंतर, ते जळाल्यानंतर, त्याच्यानंतर आम्ही टेम्पल गार्डन आजपर्यंत बंदच पाहिलं, कुलूप बंद. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काही जाताही नाही आलं
पहिले आणि जेव्हा त्याच्यामध्ये विस्तवणी पूर्ण ते एवढ्या पावसाळ्यात जसं तुम्ही म्हटलं त्याचा जेव्हा जे तारांगण होतं ते जळालं तेव्हा आम्हाला माहित झालं की याच्यामध्ये एवढं काही साहित्य आणून ठेवलं गेलं होतं आणि त्याची पूर्ण राख झाली. त्याचा हिशोब देखील कोणी दाखवला नाही, माहित नाही. मी सांगतो तुम्हाला हिशोब. तुम्ही निवडून आल्यानंतर याची चौकशी केली पाहिजे. मी सगळ्यात शेवटी ॲफिडेव्हिट देणार का तुम्ही हे मानणार आहे. एका कोणत्या तरी नगर परिषदला सुंदर ॲफिडेव्हिट आलं, लोकांनी मला ते पाठवलं आणि ते ॲफिडेव्हिट उद्याच्या उद्या तुम्ही सगळ्यांनी केलं पाहिजे. ते कसं आहे ते नंतर पुढचा त्याच्यावर येणार आहे. टेम्पल गार्डन काय म्हटलं, तुमचं काय म्हणणं आहे? हा सांगा वकील साहेब. टेम्पल गार्डन तयार झालं होतं हा आणि तो पूर्ण रेडी होतं. बरं. पण काय सत्ताधारी पक्ष आणि त्यांचा आपसात काहीतरी वाद झाला होता. ते जर जनतेसाठी होतं तर जनतेतूनच एखादा व्यक्ती निवडायचा असता आणि ओपनिंग करून टाकायची होती. पण तेव्हा ती केली नाही. जर झालं लहान लहान मुलं जेव्हा तिथून जातात आणि पाहतात काहीतरी ट्रेन त्या ठिकाणी उभी आहे, तारांगण काहीतरी आहे, बाबा आम्हाला आत न्या, आई आम्हाला आत न्या, आणि हे इतके निगरगट्ट राजकारणी आहेत, त्यांनी सगळं खाऊन गिळंकृत केलं आणि त्या लहान लहान लेकरांना त्याचं वंचित ठेवलेलं आहे. त्याचं कारण आहे 7.25 कोटीचं ते सगळं होतं सुरुवातीला. म्हणजे साधारणतः 4 कोटीचं गार्डन, ट्रेन आहे 1.25 कोटीची, मोनोरेल, तारांगण 2 लाख, ते तर पावसात जळालं. रक्कम आपल्या तारांगण टेम्पल गार्डनची त्या ठिकाणी गेली आणि हे सगळे म्हणतात आमचा अभ्यास नाही. आता काय करावं सांगा तुम्ही. माझा प्रश्न आहे अजून आपवाल्यांना, तुम्ही याच्यावर अभ्यास करून राहिले, तुमच्या पक्षाच्या ताब्यातच आहे ते डम्पिंग ग्राउंड. सांगा त्याच्यावर काय चालू आहे सध्या. ती जनता त्रस्त आहे. आमचा ते अखिल तेली नावाचे आमचे प्रश्न, त्यांनी मला चर्चा केली. अहो ते तर सगळे त्रस्त आहेत, कंप्लेंट करू करू, पण त्या ठिकाणी काहीच नाही होऊन राहिलं. काय त्या ठिकाणचं गौड बंगाल सांगा जरा. बघा सर, आम आदमी पार्टीचा एकही नगरसेवक किंवा सत्तेत नसताना आम आदमी पक्षानं नगरपालिकेचे डम्पिंग ग्राउंडला 2.5 कोटी रुपये वाचवलेत. ते कसे मी सांगतो. आम आदमी पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष राम पाटील डोरले यांनी तिथला नगरपालिकेचा शून्य बजेट, शून्य कॉस्ट मध्ये 2.5 कोटी रुपयाचा ठेका घेतलेला आहे, जिथे घनकचऱ्याचं मॅनेजमेंट आणि नियोजनाचं काम केलेलं आहे. तिथे एका मोठ्या शेडमध्ये कचरा, तार वेगळे, प्लास्टिक वेगळं, रबर वेगळं, याचं नियोजन करून त्याला रिसायकल करण्यात येत आहे. पक्षात नसताना आम आदमी पार्टी हे सगळं काही करत आहे. नक्कीच सत्तेत आल्यानंतर आम्ही शहरातलं घनकचरा आणि जे स्वच्छता आहे याला प्राधान्य देऊ. नाही, डम्पिंगच्या संदर्भामध्ये आता हा कॉमन प्रश्न सगळ्यांना, त्या ठिकाणी जी प्रोसेसिंग आहे त्याची काय पद्धत आहे, कोणाला माहिती आहे याच्यातल्या? तिथे साहेब आपल्या नगरपालिकेने 3 कोटी 40 लाख रुपयाचा ओला कचरा आणि सुका कचरा हे करण्याची मशीन होती. त्याच्यात मोठा भ्रष्टाचार झाल्यामुळे त्यांनी ती आतापर्यंत चालूही केली नाही. वंचित तुमची आजी नगराध्यक्ष होती, त्याच्या आधीच्या काळामध्ये हे जे म्हणून राहिले प्रोसेसिंगसाठी, त्या काळामध्ये 12.5 कोटीची प्रोसेसिंग त्या ठिकाणी यंत्रणा आणलेली आहे. आणि आपलं दैव दुर्विलास का म्हणतो मी, आपण दुर्दैवी का आणि वाशिमकर शंड का, कारण ती त्या काळापासून 2013 मध्ये जो कोणी नगराध्यक्ष असेल त्याच्यानंतर आतापर्यंत येणारे सगळे नगराध्यक्ष हाताची घडीन तोंडावर बोट, 12.5 कोटीची माझी मशीन, या गावाचा टॅक्स तुम्ही खाल्ला आणि त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला. काय तुमचं म्हणणं आहे त्याच्यावर सांगा. नक्कीच सर, त्याच गोष्टीसाठी आज मी उभा राहिलेलो आणि त्याच गोष्टीसाठी मला निवडून यायचं आहे. जे काय कालामध्ये झालेलं आहे करणार का, त्याच्यावर 100% कारवाई करायसाठी आम्ही आलो. त्या ठिकाणी संकलन केल्या जाते, विलगीकरण केल्या जाते आणि विलगीकरण केल्यानंतर त्याचं बायोमायनिंग म्हणतात प्रक्रिया. ती प्रक्रिया करण्यासाठी वर्षाला 2.5 कोटी रुपये, तुमच्या सगळ्यांना सांगून राहिलो मी, निवडून आल्यानंतर कोणी या, याच्यावर तुम्हाला करावं लागेल. 2.5 कोटी रुपये वर्षाचे. हे काय करतात, कचरा जाळून टाकतात. म्हणजे प्लॅस्टिक वेगळं, मेटल वेगळं, हे करायला पाहिजे, पण ते न करता त्यांची प्रोसेस काय आहे, जाळून टाकणे, आणि लोक त्या ठिकाणचे ओरडतात. आणि प्रोसेसिंगवर वर्षाला 2.5 कोटी रुपये एका धनदांडग्या नेत्याच्या तोंडामध्ये, घसामध्ये ते आज तागायत जात होते.
आत्ताच काही दिवसापूर्वी ते रुकलं. तुम्हाला माहिती नाही सगळं, कोणाला माहिती आहे ही सगळी घटना? 2.5 कोटी रुपये 13 सालापासून. म्हणजे आपण वाशिमकरांना किती फसवतो आहोत. आणि आपण नगराध्यक्ष पदासाठी उभे आहोत. असू द्या, काही हरकत नाही. मी मुद्दाम तुम्हाला चिडण्यासाठी नाही. आम्ही संतप्त, आमच्या हृदयामध्ये आग आहे की आधीच्या लोकांनी खाल्लेलं आहे आणि तुम्ही अनाभ्यासाने त्या ठिकाणी जाल तर काय होईल. मी शुद्ध पाण्याच्या संदर्भामध्ये मला माहिती आहे तुमचे तेच गुळगुळीत उत्तर आहे, पण तरी देखील केंद्रे साहेब, ज्या गावाला शुद्ध पाणी मिळावं आणि चांगलं पाणी मिळावं, भरपूर पाणी मिळावं, त्याच्यासाठी तुमची काय योजना आहे? वाशिमची एक बुर्जी धरणावरील पाण्या प्रकल्पाची जी योजना आहे ती साधारण एक 30-40 वर्षापूर्वी डिझाईन केलेली आहे. त्या लोकसंख्येनुसार आज लोकसंख्या वाढलेली आहे. सिवरेज ट्रीटमेंट प्लांट हा जुन्या अवस्थेत आहे. तसेच कॅपॅसिटी वाढवण्याच्या दृष्टिकोनातून सोनल प्रकल्प किंवा इतर दुसरा प्रकल्प यातून अतिरिक्त पाणी पुरवठा करण्याचं मानस आमच्या सरकारचा आहे आणि ते मी कदाचित या निवडून आपण दिल्यास मग तो पूर्ण होत असतील. तुम्ही सत्ताधारी आहात, तुमच्या डोक्यात काय प्लॅन आहे? वाशिमला पाणी पुरवठा मिळाला पाहिजे. साहेब, निश्चित 24 तास पाणी पुरवठा असणे फार गंभीर प्रश्न आहे. तो त्याचं निराकरण करण्यासाठी एक बुर्जीची जी उंची आहे टेक्निकली ती वाढवण्यासाठी आता लोकसंख्या वाढल्यामुळं बऱ्याच अडचणी पण निर्माण झालेल्या आहेत. पाईपलाईन वगैरे सगळ्या ज्या गोष्टी येतात त्या पण फार जुन्या झालेल्या आहेत. याच्या आधीच्या जुन्या वस्तीमध्ये जर तुम्ही गेले तर अजूनही त्या एक बुर्जीचं पाणी उंचीनं वाढवल्यामुळे आपल्याला कमी पडते. आता हा त्यासाठी कट करतो थोडासा तुमचा. इथे इंजिनियर बसलेले आहेत. साहेब मला सांगा, नाही वाढवता येत, उंची वाढवता येत नाही. अतिरिक्त पाणी पुरवठा हाच एक पर्याय आहे. अतिरिक्त पाणी पुरवठा कदाचित सुरखेराच्या धरणातून किंवा सोनर प्रकल्प दुसऱ्या याच्या प्रकल्पातूनच केला जाऊ शकतो आणि एक नवीन ट्रीटमेंट प्लांट जर केला तरच तो शक्य आहे. महाराष्ट्रातल्या एका फार मोठ्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला मी आणि आतिश भाऊ बसलेले आहेत. आमच्या सगळेजण म्हणत होते उंची वाढवा, उंची वाढवा, पण टेक्निकल पॉईंट इंजिनियरही सांगत नव्हते. आम्ही दोघांनी फोन केला, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर नवघरे नावाचे आणखीन कार्यरत आहे. त्यांना म्हटलं साहेब उंची वाढवायची, तर ते म्हणे तुम्हाला कोणी इंजिनियर केलं? उंची वाढत असते का? उंची वाढत नाही, त्याच्यावर खोलीकरण केलं तरी चालते. पण आणखी एक उपाय सुरेश भाऊ या ठिकाणी केला होता कोकलगाववरून. त्याच्या संदर्भात काय माहिती आहे तुम्हाला सांगा, आणि तुम्हाला नसेल तर मग मी आपला विचारतो. साहेब, केंद्रे साहेबांनी सांगितलं की सुरखेल्याच्या धरणावरून आपण पाणी आणू शकतो. आम्हाला शेतीला द्यायला पाणी पुरत नाही, तर वाशिम मध्ये पाणी कुठून आणू शकतात? ते झालं धरणाची. कारण ज्या वेळेस उद्धव साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस अशीच मला काही लोकांची समस्या आली होती किंवा आपण काहीतरी, तुम्ही आता सत्तेत आहात, पालकमंत्री तुमचा, तुम्ही यासाठी काहीतरी करा. मी तिथे पूर्ण हे प्रस्ताव घेऊन गेलो साहेब. त्यावेळेस साहेब मी इंजिनियरला बोललो होतो, कारण मी ठेकेदारी असल्यामुळं थोडं काहीतरी माहिती आहे. आपल्याला त्या धरणाची उंची वाढवता येत नाही. उंची जर वाढवली त्या 3 गावामध्ये मागं पाणी घुसते. त्याची करायला आपल्याला खोलीकरण जेवढं करता येईल तेवढं खोलीकरण, ते बी 600 मीटरची धरणाची भिंत सोडून मागच्या साईडला आपल्याला खोलीकरण करावं लागते. याच्यासाठी पर्याय व्यवस्था म्हणून एखादा जे साहेबांनी सांगितलं सोलर प्रकल्प, तिथेही पाण्याची तेवढी पूर्तता नाही. त्यामुळे एखादं स्पेशलिस्ट जसं मुंबई सारख्या ठिकाणी धरणाची उपलब्धता केली. कारण वाशिम जिल्ह्यामध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये आम्ही धरणाच्या मागे होतो ग्रामीण भागासाठी. वाशिम जिल्ह्यात तेवढी पाण्याची उपलब्धता कोणत्याच जागेवर सध्याच्या परिस्थितीमध्ये नाही. कोकलगाववरून एक प्रयत्न झाला होता. तुमच्यापैकी कोणाला माहिती आहे कोकलगावच्या संदर्भातला? हा सांगा सांगा. सर, कोकलगाव कडून पाणी घ्यायची जी जबाबदारी आहे ती आपल्याला 4 महिन्यातच लागते, जी समरमध्ये उन्हाळ्यामध्ये, कारण बाकीचे 8 महिने पाणी भरपूर असतं एकबुर्जी धरणाला. या 4 महिन्याची जी परिस्थिती ती परिस्थिती लक्षात घेता दररोज पाणी, आता माझे मित्र संदीप भाऊ बोलले की 24 तास पाणी. संदीप भाऊ 24 तास पाणी नाही, एका दिवसात अर्धा तास जरी पाणी आलं तर वाशिमची जनता जी आहे ती धन्य होईल. 24 तास पाणी देणं वाशिम मध्ये कोणासाठीच शक्य नाहीये, जी परिस्थिती आज आहे त्याच्या हिशोबाने. कोकलगाववरून पाईपलाईन टाकल्या गेली. कोकलगाववाल्यांना आंदोलन करायला लावलं या राजकारण्यांनी की बिलकुल पाणी जाऊ द्यायचं नाही, आणि वाशिमकरांना आंदोलन करायला लावलं.
पाणी कसं असं कसं देत नाही, दोघांची किळवण लावली, पैसे यांनी खाल्ले आणि पाईपलाईन आतापर्यंत जोडल्या गेली नाही. ते सगळं त्या ठिकाणी पडलेलं आहे आणि आपण सगळेजण थंड डोक्याने पाहतो. फक्त नाव ठेवतो आमच्यासारख्याला, मॅनेज कार्यक्रम आहे, असं तसं आहे, ते तसं आहे. अरे तुम्हाला लुटून खाल्लं, लंगोट सोडून दिली तुमची आणि तुम्ही म्हणता अरे काय झालं. अशा पद्धतीचं वातावरण. साहेब, वाशिमच्या संदर्भामध्ये अजून विचारतो, कनेक्शनची फी किती आहे आपली? एखाद्याला जर कनेक्शन घ्यायचं असेल, वकील साहेब सांगा तुम्ही, नळाचं कनेक्शन घ्यायचं आहे, फी किती घेतली पाहिजे आणि हे किती घेतात? नळाचं कनेक्शन घ्यायसाठी फी नगर परिषद 4 ते 5 हजार रुपये घेते आणि वार्षिक टॅक्समध्ये ते ॲडही करते ते. बरं राजूभाऊ सांगा, एक नळाचं कनेक्शन घ्यायचं आहे मला, ते घ्या, काय माहीत घ्या, सांगा. कनेक्शनचे 7,000 रुपये, पण टॅक्स पूर्ण त्याच्यावर व्याज हे सगळं वसूल करून घेते. 7,000 रुपये लागतं. सांगा वंचित, तुम्ही सांगा. वैभव भाऊ, एका नळाच्या कनेक्शन साठी किती घेतो? किमान 7 ते 8 हजार मी ऐकलं होतं. 8 हजार मी म्हणजे माझ्या डोळ्यात ऐकलं, कानाने ऐकलं होतं. जनतेने नक्की मला माहित नाही. 9,800 रुपये म्हणजे 10,000च हे ते पोकून घेतात आपल्या जवळून आणि काय देतात? 24 तास. त्याला आणखी मीटर लावले होते सगळ्यांच्या याला आणि आश्वासन देतात 24 तास पाणी आम्ही देऊ. आता यांनी सांगितलं अर्धा तासच द्या, ते पण आपण देत नाही. आणि येणारं पाणी जनतेच्या वतीने मी तुम्हाला सांगतो, गढूळ पाणी, पिवळं पाणी, त्याच्यानंतर मातकट पाणी आणि या गावामध्ये 30% नळ अवैध आहे. कोण हिम्मत करणार ते नळ तोडण्याची? कोण करणार? मी करणार. अजून बाकीच्यांनी सगळे करणार. माझी आमची सगळ्यांतर्फे विनंती आहे की ते अवैध कनेक्शन धनदांडग्यांकडे तुम्ही रेड मारा असू नये. जे मोठमोठे लोक आहेत, एक कनेक्शनचं पैसे भरतात, घरात 4-4 कनेक्शन आहेत. किती लोकांकडे माहिती आहे का तुम्हाला असं कनेक्शन? 30%. 945 लोकांकडे. 945 लोक हा आकडा साधारणतः जुळणारा आकडा आहे आणि अशा पद्धतीने लोकांना ते कनेक्शन दिलेलं आहे. आणि आपल्या याच्यावर 150 कोटी रुपये, तुम्ही मी कोटीतच आकडे का सांगून राहिलो, आपल्या सगळ्यांना लक्षात घ्यावं. अरे यांनी विकून टाकलं आपल्याला खबरही नाही आणि सगळं झाल्यावर आपल्याला अरे आपण तर विकल्या गेलो, त्यानं विकून टाकलं आपल्याला. 150 कोटी रुपये त्या ठिकाणी फस्त केले त्यांनी आणि आपल्या सगळ्यांच्या उरावर 10 दिवसांनी 8 दिवसांनी नळ देतात. आपण मात्र फक्त फोन करतो त्या नळ सोडणाऱ्याला, कधी येणार? ते म्हणजे उद्या नाही आलं तर फोन करणार, कधी येणार? ते म्हणजे परवा नाही आला तर आपण काहीही क्रांती करू शकत नाही. आणि आपल्या सगळ्यांना पेटवण्यासाठी देखील हा कार्यक्रम या ठिकाणी आहे आणि यांना देखील समज आहे की तुम्ही आता गंमत समजू नका. आधीच्या लोकांनी खाऊन टाकलेलं गाव. साहेब, आधीच्या सरकारने, आधीचे जे नगराध्यक्ष असतील किंवा त्यांनी एक घोषणापत्र केलं होतं, मी या लोकांचा टॅक्स घराचा कमी करील. काय परिस्थिती आहे मला सांगा वकील साहेब टॅक्सच्या संदर्भात? घराचा टॅक्स तर कमी नाही झाला, उलटा वाढलेला आहे. किती वाढला माहितीये का? व्याजावर व्याज आहे. कोण या ठिकाणी बसलेला, व्याज लागते. या ठिकाणी बसलेला कोणता नगराध्यक्ष आहे? 20% व्याज आहे त्याच्यावर, सांगा. आणि लोक जिया कर नाही भरलं तर जिजिया कर. बरोबर आहे. आता याच्यातला कोण नगराध्यक्ष आहे की आश्वासन द्या सगळ्यांना की ही माझी गरीब जनता आहे, टॅक्स विनाकारण भरते आहे. आता तर काही लोकांना सगळ्याला सांगितलं फॉर्म भरा. त्यानं कोण 5-5 लाख 4-4 लाख तिकीट तर कापलेच, पैसे खिशातून त्याच्या गेले, टॅक्स भरून गेला. व्याजासकट माफ झालेलं व्याज देखील त्यांनी घेतलेलं आहे. या ठिकाणी कोण नगराध्यक्ष आहे या सगळ्यांना आश्वासन आत्ता देईल की मी टॅक्स कमी करेल, व्याज तर माफच करेल. साहेब, आम्ही आमच्या घोषणापत्रात सांगितलेलं आहे की पहिल्या 700 स्क्वेअर फीट पर्यंत सगळ्यांना टॅक्स रिबेट देण्यात येईल. आणि एखाद्याचं घर 1500 असेल तर 1500 मधले 700 मायनस होतील साहेब. 700 मायनस होतील. ही एक यांची योजना आहे. आणखी कोणाचं काय टॅक्स माफ करणार का साहेब तुम्ही? हे घ्या. माफ नाही करणार, जो योग्य आहे त्यापेक्षा नक्कीच कमी करण्याचा प्रयत्न करेल. सुरेशराव सांगा टॅक्सच्या संदर्भात काय आहे तुमचं? टॅक्स जे लोक सर सांगायचं, तुम्ही जे आता उत्तर दिलं, समजा प्रश्न विचारला
किंवा आता उमेदवारांनी समजा अर्ज भरले त्यावेळेस 4-4, 5-5, 6-6 लाख रुपये भरले. कारण की जे लोकांचे थकीत आहेत, कारण थकितावर ते जे व्याज लावलेलं आहे, आम्ही 50% आम्ही नगराध्यक्ष त्यांना माफ करणार व्याज माफ कर. तो तर आता कायदा झाला हो, तुम्ही काय माफ करता? कायदा झालेला आहे तो. कायदा नाही आला सर. कायदा जर आला असता तर या लोकांनी उमेदवारी अर्ज भरला असता, त्यांनी ते माफ केला असता. त्यांना देताना आश्वासन दिलं आता टॅक्स भरा, नंतर आम्ही 50% लोकांनी सवलती घेतले साहेब. तुम्ही त्याच्यापेक्षा काहीतरी सांगा की बा आम्ही हे करणार. साहेब मुद्दल पैशात माफ करू शकत नाही. जे व्याज असेल तर 50% माणूस व्याज कमी करू शकतो. जे याने समजा व्याजावर व्याज 12 महिने झाले डबल व्याज, मुद्दल पैसे धरायचे. त्याच्यानंतर आमचं म्हणणं तेच आहे, शासनाने GR काढला, त्याच्यावर आंदोलन झाली इथं, आम्ही पण त्याच्यात होतो आणि शेवटी एक GR आला, त्याच्यामध्ये त्यांनी शब्द चुकीचे वापरले होते. पुन्हा GR काढला आणि त्याच्यात सांगितलं की 50% आम्ही माफ करू. या नगरपालिकेने ते ग्राह्य धरलं नाही, लोकांना त्रास दिला, त्रस्त झाले, पण शेवटी 50% त्यांनी माफ केलेला आहे. नसेल करा तर तुम्ही त्यांच्या सरकारच्या उरावर बसून तो टॅक्स तर माफ करून घेतलाच पाहिजे 50%. आणि उरलेल्या 50% काय करणार ते सांगा. त्यांच्या आम्ही 3 हप्ते पाडू. म्हणजे माफ करायचं नाही, फक्त हप्ते पाडणार नाही. एकट्या कोणत्याही सर जे गोरगरीब असतात का नाही, ते एकट्या इतके लोक पैसे भरू शकत नाही. आम्ही त्या 3 किस्ता पाडू किंवा 12 महिन्याच्या तुम्ही 3 टप्प्यात त्यांचं एक नील करून घेऊ. संदीपराव, तुम्ही निवडून आले तर टॅक्सच्या संदर्भात काय निर्णय घेणार? साहेब, जे आवाजवी टॅक्स लावलेला आहे आपण त्याच्यामध्ये बायफर्गेशन जर केलं तर व्यावसायिक आणि घरगुती टॅक्स हे 2 प्रकार येतं. याच्यामध्ये इतकं व्यावसायिकरणामध्ये जितके काही जे व्यापारी संकुल हे वाढलेले आहेत, याच्या जो टॅक्स आहे हे पहिले तपासणं गरजेचं आहे. आणि तो जो जिथे वसूल केला गेला पाहिजे तिथे वसूल केला जात नाही, आणि जिथे नाही वसूल केला गेला पाहिजे तिथे जास्त वसूल केला जातो. जसं जनतेला दिलासा द्यायचा आहे, आणि दिलासा कोणता पाहिजे? एक तर पाणी चांगलं द्या, रस्ते चांगले द्या. हे लोक क्रांती करतच नाही. तुम्ही इकडे किती गाव खाऊन टाकलं तरी काही नाही, त्यांची ओरड असते रस्ते नाही, पाणी नाही. अरे तुम्ही खाल्लं असं कोणीच म्हणत नाही. इतकी साधी जनता आहे, त्यांचा टॅक्स तुम्ही माफ करत नाही. अरे साधी गोष्ट आहे ती. साहेब, निश्चित आम्ही सत्तेत आल्यास म्हणजे नगरपालिकेतनी मला जबाबदारी मिळाल्यास मी त्याच्यावर निश्चित त्याच्यावरती टॅक्स कमी करण्याचं माझ्या याच्यात नाही आहे, पण सल्ला घेऊन मी त्याच्यावर निश्चित, मी नवीन आहे सध्या, आता पुढे मी त्याच्यावर मला माहिती घेऊन त्याच्यावरती हे करता येईल नक्की. ठीक आहे. या सगळ्यांचे जाहीरनामे पण मी वाचलेले आहेत, वचननामे म्हणतात काही जण, आणि त्या वचननाम्यामध्ये 24 तास पाणी, वीज देणार आम्ही, त्या ठिकाणी रस्ते लागली गुळगुळीत अशा पद्धतीचे रस्ते देणार. तुम्ही आत्ताही जाहीरनामे काढा यांचे. आणि इथं बोलताना जाहीरनाम्याच्या अगदी विपरीत सगळे बोलून राहिलेले आहेत. एकाची हिंमत नाही. रस्त्याच्या संदर्भात मी यांना आता प्रश्न करणार आहे. एकच एक म्हणजे एक रस्ता. बोला बोला बोला. माझ्या जाहीरनाम्यात जे आहे मी ते सगळं करणार. टॅक्सच्या संदर्भात टॅक्स जो आहे, तुम्हाला जर ती सेवा भेटत असेल तरच टॅक्स द्यायचा. जर तुमच्या घरी 8-10 दिवस पाणी येत नाही तर ते नळाचा जो टॅक्स आहे तो तुम्हाला द्यायची गरज नाही. कसं त्याचं गणित कसं करायचं ते सांगा आता तुम्ही. जो कोण त्याला जबाबदार राहणार आहे? हो ना, जो बाकीचा टॅक्स घेणार आहे आपण, तो जो आहे त्याच रेटनुसार राहणार. ते तर 360 दिवसाचा 365 दिवसाचा नळाचा टॅक्स घे, म्हणजे त्याचा जर हिशोब काढला मी तर त्या नळाच्या संदर्भामध्ये अगदी हे पहा, आता इथं मी काढला, नळाचा वार्षिक टॅक्स आहे 200 रुपये, 2000 रुपये, आणि 9800 रुपये कनेक्शनचे ते घेतात. म्हणजे 2000 रुपयांनी आपण जर विचार केला तर एकदा नळाचे 5.5 रुपये पडतात आपल्याला एका दिवसाचे. तो जर 2000चा हिशोब केला तर हे देतात आपल्याला 10 दिवसांनी, आपण म्हणून 5 दिवसांनी नळ देतात. म्हणजे एका दिवसाचे 30 रुपये फक्त. आणि हे 30 रुपये तुम्ही लुटता आमच्याजवळून. 5.5 रुपये घ्यायला पाहिजेत, 30 रुपये आपण घेतो. जनता त्रस्त राहते, फक्त ओरडते आणि शांत बसते. तुम्ही मात्र त्याच्याकडे लक्ष देत नाही. वकील साहेबांनी जो मुद्दा मांडला, केंद्रे साहेब, तुम्ही जर निवडून आले तर जितके दिवस नळ येतील तेवढा टॅक्स घेणार का सगळा पूर्ण 2000 रुपये?
तशी कोणती कायद्यात तरतूद नाही. कायद्यात जर तरतूद झाली तर नक्की तसं करून देईल. मग कायद्यात ही पण तरतूद नाही. नगर परिषद ही ग्राहकाच्या सेवेच्या याच्यात येते आजकाल, आणि तुम्ही पाणी दिलं पाहिजे आणि आमच्याकडून पैसा घेतला पाहिजे. हॉटेलीत चहा घ्यायला गेलो, त्यानं जर चहा दिला तरच तुम्ही पैसे देता. तुम्ही जर जेवढं पाणी द्याल, मीटर कशासाठी लावलं मग? फक्त घरात ठेवून देण्यासाठी का? मीटर तिथे लागलेलं असेल तर मीटर नक्कीच चार्ज होईल, रोटेट होईल तर चार्ज होईल. मीटर मधून हवाच येते आणि हवेनं मीटर जोरात पळते आणि ही फाट आहे. सांगा वैभव भाऊ, नळाच्या संदर्भात यांचं म्हणणं आहे, हा मुद्दा पटला मला. जितके दिवस नळ येतील तितके दिवस पैसे घ्या, नाही तर मग पूर्ण दिवस नळ द्या आणि पैसे किती घ्या आमच्याकडून, जेवढे आहेत तेवढे. सरांनी जे मुद्दा मांडला त्याला मी पण सहमत आहो. जेवढे दिवस नळ येतील, मीटर आहे, पण ते मीटर कधी उलटं फिरते कधी सरळ फिरते. हा, हे नक्कीच आहे. मी स्वतः माझ्या इथं पाहिलं ते मीटर कधी उलटं फिरते कधी सरळ फिरते. मीटरवर जर आपण बसलो तर जे आपल्याला टॅक्स 2000 आहे ते 2010 बी कसं कधी 2च दिवसात होईल काही सांगता येत नाही. नक्कीच त्याच्यावर काहीतरी तरतूद काढून बसून सगळं नियोजन करून मगच त्याच्यावर काही राजीनामा होऊ शकते. तुमच्याकडे येतो, तुमच्याकडून माफक अपेक्षा. समजा तुम्ही निवडून आले तर त्या ठिकाणी तुम्ही नळाची वेळ निश्चित करणार का, वार निश्चित करणार का, आणि त्याच्यानंतर हे जे 24 तासाचं आश्वासन आहे, तर 24 तासाची तुम्हाला सवलत देतो. या दोनच गोष्टी, वार निश्चित करणार का आणि नळाची वेळ निश्चित करणार का? करणार. आणि हे शक्य आहे का? हो, शक्य काऊन नाही, शक्य करावं लागेल त्याला. कसं करसाल सांगा ना. ते ठराव घेऊन करावं लागेल. उचलली जिपकी लावली टाळायला जमणार नाही, त्याचं उत्तर लागेल आम्हाला. काय करायचंय ते? काय करायचं तेच तर सांगून राहिलं. प्रश्न काय? वेळ ठरवणार का? आपला प्रश्न काय ते सांगा मला. वेळ ठरवणार का? आज वेळेवर पाणी देणार का? समजा 7 वाजता तर 7 वाजता, तर हे कसं नियोजन करणार तुम्ही? अजून दिलं नाही त्याने वेळेवर पाणी. 2-4 दिवस येत नाही पाणी. आता येत नाही. आल्यावर आम्ही ते मी तुम्हाला म्हणून राहिलो, तुम्ही नगराध्यक्ष झाले तेव्हा ओरडणार का, अरे अजून पाणी नाही, अजून पाणी नाही, तेव्हा तर तुम्हाला करावं लागणार आहे तसं. हो ना, तर मग आम्ही ते नियोजन करू ना व्यवस्थित. ठीक आहे, ठीक आहे. आता आपण सगळ्यात महत्वाचा जो पाण्याचा प्रश्नाच्या संदर्भात आपण यांची चर्चा केली. फलित काही फार प्राप्त झालं नाही. यांनी हवेत गोळीबार केले, मी असं करील तसं करील, त्याचं उत्तर यांना ठोसपणे करावं लागेल. आत्ता अभ्यास नसेल तर नंतर पुन्हा अभ्यास करावा लागेल. गावाच्या असे बरेच काही झालेले आहेत साहेब. आहेत ना, एकच नाही, बरेच काही झालेले आहेत. त्याला टाइम पिरियड असते. कमीत कमी कॉन्क्रीट रस्ता असला तर 10 वर्षाच्या नंतर त्याच्यावर टाका लागते. डांबर रोड असला तर 6 वर्षाच्या नंतर त्याच्यावर टाका लागते. पण काही लोकांनी मध्यस्थी करून समजा हे करून ते तसे टाकलेले आहेत. केंद्रे साहेब, तसं नाही आहे. पहिले रस्ते होतात, त्याच्यानंतर नाल्या होतात, पुन्हा रस्ता फोडून टाकतात. बरोबर आहे, बरोबर आहे. मग परत तो रस्ता तसाच राहते. या ठिकाणी दम्याचे विकार झालेले लोक आहेत, अपघात झालेले. म्हणजे मागच्या वेळेस तर 164 होते. आज मी आमची सगळी टीम फिरली, साधारणतः 212 लोक सापडले जे या रस्त्याच्या खड्ड्यात पडले आणि अत्यंत